मरणादी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा सरे चरण संतांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी। आता आशीर् गेले समंशात कंजरम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी, लिखत्यादी गृहीत्वा शारदा सर्व कालम, तदपितव गुणानां मिषपारं न याति। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे, वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव। मरणादी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेवरायांचा संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा, मरेपर्यंत कसं राहा याचा मार्गदर्शन करणारा 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे। कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे, सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते। न्यायानं परम आदरणीय मातोश्री सौ जिजाबाई सोमनाथराव निकम, परम आदरणीय मातोश्री गंगा भगीरथी द्रौपदाबाई नारायणराव निकम या दोघींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवसाचा कीर्तन सोहळा, कीर्तन उत्सव, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या आनंदाने, मोठ्या प्रेमाने मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात आणि शोकाकुल वातावरणात संपूर्ण होतो आहे। 2 शब्द वापरले मी, शोकाकुल वातावरण आणि उत्साहाचं वातावरण। शोकाकुल वातावरण म्हणजे काय? आमची आई जाण्याचं दुःख आहे म्हणून शोकाकुल आहे, आणि त्या दोघी आयांना, दोन्ही मातुश्रीला भगवंताचा जय घोषात त्यांना शेवटचा निरोप देण्यात येतो आहे म्हणून उत्साहाचं वातावरण। विठ्ठल विठ्ठल दोन्ही आईंच्या पाठीमागे कोण कोण आहे? सगळ्यांच्या पाठच आहे, सगळ्यांचा उल्लेख शेवटी आपण करू। या कीर्तनाकरता गोड साऊंड सिस्टीम ज्यांची आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक साऊंड सिस्टीम आहे, खूप आहेत, लय आहेत, पण त्या साऊंड मध्ये काही साऊंड चर्चेचा विषय ठरलेला आहे। कीर्तनकारांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे। म्हणजे का बरं स्थान मिळवलेलं आहे? त्यांना सांगावं लागत नाही इथं विकू द्या, वाढवा, कमी करा, म्हणून कीर्तनकारांच्या, गायक वादकांच्या हृदयात ज्यांनी स्थान मिळवलं अशा मोजक्या साऊंड सिस्टीम आहेत। त्याच्यामध्ये एक साऊंड सिस्टीम आपल्या भागातली आहे, ती म्हणजे माऊली साऊंड सिस्टीम रुईची, अर्थात प्रवीणराव तासकर आणि त्यांचे सगळे सहचारी। तुम्हा सर्वांना वंदन करतो, चौघांना बी। उत्तम गायनाचार्य, उत्तम कीर्तनकार उभ्या महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहे, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे, कीर्तनकार म्हणून, गायक म्हणून आणि मृदंग वादक सुद्धा, असं चौकोनी चिरा। काही काही गायक असतात तर वादक नसतात, काही वादक असतात तर गायक नसतात, काही गायक आणि वादक दोन्ही असतात तर कीर्तनकार नसतात, पण देवाने त्यांना 4ही गुण दिलेले आहेत। असे थोर गायनाचार्य, थोर मृदंगाचार्य आणि उत्तम कीर्तनकार सागर महाराज आले बघा। वा गुमरे, तुम्हाला वंदन। गोड गायनाचार्य अमोल महाराज राऊत आलेत, वा तुम्हाला वंदन। गोड गायनाचार्य उत्तम आवाजाचे आदरणीय ऋषी महाराज आले बघा, तुम्हाला वंदन। गावातलं सर्व भजनी मंडळ, इकडे माझे जीवाचे मित्र ओमकार महाराज रायते त्यांची बालगोपाळ, इकडे सागर महाराजांच्या संस्थेतले बालगोपाळ, तुम्हा सर्वांना एकदा वंदन करतो। विनेकरी बाबा, गावातले सगळे तरुण मित्र मंडळी, सगळ्या माझ्या आई बहिणी, वडीलधारी, सगळे पाहुणे
आणि युट्यूब चॅनल आपण सर्वच मंडळी या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. गोड मृदंगाचार्य आकाश महाराज राजगुरू आलेत बघा. वा हंसराज देखणे वा छान. तुम्हाला सगळ्यांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी बस ओवळ एकदा ओवळून घे दोन्ही फोटोला ते बाजूला ठेव. बस अभंग संत नामदेवरायांचं आहे. सगळ्यांनी ताट बसा मन लावून ऐका. काय मोदकराव ऐका लक्ष द्या. अभंग संत नामदेवरायांचा आहे आणि या अभंगातील तिनही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेवरायांनी सर्व जीवाला संसारिक जीवाला मार्गदर्शन केले म्हणजेच उपदेश केला की जन हो माय बापू हो अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. कारण स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्म आमा किंवा यहलोकीचा हा देह देव इच्छिताती बाय. कशा करता विठोबाचं नामस्मरण करून आम्ही आमच्या जीवनाचा उद्धार करू या उद्देशाकरता स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात. पण त्यांना ही न मिळणारा असा मनुष्य जन्म मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून नामदेवरायांनी उपदेश केला. महाराज म्हटले ऐका प्रत्येक जण जन्माला आले हो प्रत्येकाला मरायचंय बरोबर आहे. कोण कधी मरल याचा काय भरोसा आहे. बायका लक्ष ठेवा. कोण कधी मरल याचा काय भरोसा आहे. कोण कधी जगाचा निरोप घेईल कोणाला माहितीये. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते कोणाला माहितीये. आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप सुद्धा लागू शकते कोणाला माहितीये. उद्या उजाडणारी सकाळ कोणाच्या तरी कुटुंबाला काही पण जाऊ शकते कशी पण जाऊ शकते काळी पांढरी वाईट जाऊ शकते. त्यामुळे जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा नामदेवराय म्हणतात. आणि असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहिले पाहिजे है की नाही. मरणादी सावधवावे कीर्ती करूनही मरावे. हा जन्म आपल्याला फार काळानंतर मिळालाय. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे हा नरदेह आपल्या सर्वांना मिळाला. पावला हा देह का कताली न्याय न घडे ते उपाय घडो आले. आंधळ्याच्या टाळीत कावळा कधीच सापडत नाही पण एखाद्या दिवशी अचानक आंधळा टाळी वाजवतोय आणि तो कावळा तिथून उडत जावा आणि तो अचानक टाळी सापडावा त्याप्रमाणे हा नरदेह आपल्याला मिळालाय. काय म्हणतायत. आणि म्हणून उत्तम सार उत्तम गती नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती याप्रमाणे हा जन्म माणसाने वाया घालू नये. आणि अजून अभंगाचा शेवट करताना इतका गोड केलाय सगळे निकम आणि निकमांचे पाहुणे बारके नाही का. इतका गोड केलाय अभंगाचा शेवट नामदेवरायांनी. नामदेवराय म्हटले देवानी 84 लाख जीव निर्माण केलेले. किती आहेत बोलत जा किती आहेत. 84 लाख आहेत. सगळे आडवे बघा ना सगळं सगळे जीव कसे आहेत आडवे. फक्त 2 जण उभे आहेत. एक मनुष्य आणि दुसरा वृक्ष. त्यातही एकाला बोलता येत नाही तो फक्त डोलतो है की नाही. ऑक्सिजन द्यायचं काम करतो है की नाही. वारा हवा द्यायचं काम करतो. पण एक जण असा आहे त्याला बोलता येतं त्याला चालता येतं त्याला सगळं कळतं. उद्देश देवाचा एकच होता जवळ सकळ सिद्ध आय हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाया चुकू नको जव काळ असे दुरी ठेला. हा माझी यात्रा करील हा माझं भजन करील हा माझ्या कीर्तनात टाळी वाजवील हा एकच देवाचा उद्देश. म्हणून देवाने हा नरदेह उभा केलाय. आणि म्हणून नामदेवराय म्हटले नामा म्हणे मनुष्य जन्म पण सर्व जन्माहुनी उत्तम म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल पूजनीय मातोश्री जिजाबाई आई आणि आदरणीय मातोश्री द्रौपदा आई
या दोन्हींचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आजच्या दिवसाला 4 शब्द आहेत बरं का, सगळे पाहुणे ऐकून ठेवा. 4 शब्द आजच्या दिवसाला आहे. प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध, चट श्राद्ध आणि पुण्यतिथी असे 4 शब्द आहेत. ऐकता तुम्ही सगळे. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्ध यंती इति श्राद्ध, श्रद्धेनं केला जाणारा विधी याचं नाव श्राद्ध आहे. जिजाबाई आई आणि द्रौपदी यांच्या घरातल्या सगळ्या लोकांनी दोघी आईवरती श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, तुम्हाला बोलवलं, मला बोलवलं, आचारी बांधवांना सांगितलं, साऊंड सिस्टीमवाले, मंडपवाले, गायक वादक सगळ्यांना एकत्रित आणलं. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान केलं. ही श्रद्धा ठेवली याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर अष्टमी होती, चतुर्थी होती का पंचमी होती, अमावस्या होती का पौर्णिमा होती, काय तिथी होती आणि मग त्या स्थितीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, जो दिवस आहे तो दिवस आजचा, याचं नाव प्रथम पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. आजच्या दिवसाला 3रा शब्द आहे चट श्राद्ध. आदरणीय सागर महाराज, चट श्राद्ध. अमोल महाराज बरं का, ऋषी दादा. चट श्राद्ध म्हणजे काय? आजच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी बरोबर 12 वाजता आकाश महाराज आर्यमा नावाचा पितर प्रवीण भाऊ अंगुष्ठ देह धारण करून येत असतो. अंगुष्ठ म्हणजे काय दादा? अंगठ्या एवढा देह. अंगठ्या एवढा देह धारण करून येतो आणि तो पूजा केलेल्या ताटातला घास उचलतो आणि मग त्या आत्म्याला मुक्ती मिळते. त्यांचा आपला संबंध संपतो. उरतात त्या फक्त आईच्या आठवणी आठवणी आणि फक्त फोटो, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही, आहे का नाही? आणि 4था शब्द आहे पुण्यतिथी. म्हणजे काय? याचा अर्थ लय भारी. पुण्यतिथी म्हणजे काय? बघा, पुण्य मिळवणारा, पुण्य साठवणारा, पुण्य जतन करणारा, पुण्य कमवणारा, पुण्याची साठवणूक करणारा जो असतो त्याला पुण्यात्मा असं म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी असं म्हणण्याची प्रथा आहे. विठ्ठल विठ्ठल. बॅनर इतका भारी छापला आहे बघा तुम्ही एकदा. माग तुमच्या समोर आहे, माझ्या मागे वरती 1 नंबरला सेंटरला असं नाव आहे सागर महाराज, प्रथम पुण्यस्मरण. बघा आहे का? आणि मध्यभागी नाव आहे यांचे वर्ष श्राद्ध. आणि वरती दोन्ही आईंचा फोटो आहे, खाली माझा फोटो आहे. प्रथम पुण्यस्मरण दोघींचं आणि प्रथम वर्ष श्राद्ध त्या खालच्याच का भेटेवाले आहे का नाही? दोन्हींचा एकच अर्थ आहे. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आज त्या दोघींचं पुण्यस्मरण, आज त्या दोघींचं चटश्राद्ध, आज त्या दोघींची पुण्यतिथी आणि आज त्या दोघींचं वर्ष श्राद्ध आहे. आणि त्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन सर्व मंडळींनी परिवाराने या ठिकाणी मोठ्या आवडीनं, श्रद्धेनं आणि भावनेनं केलं. पण एक गोष्ट आहे बघा, नियतीला काही गोष्टी मान्य असतात नसतात. तुम्ही दोन्ही मातोश्रींचा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी जंगी स्वरूपात कार्यक्रम करायचं ठरवलं बरं का. पण वरुण राजाला सुद्धा राहवर नाही, तो सुद्धा दोघींच्या श्राद्धाला आला, असा डोक्याने अर्थ लावा आज बरं का. असं समजू नका का बाबा आमचा खर्च पाण्यात गेला. अजिबात पाण्यात नाही गेला. येतील ना पाहुणे, दिवसभरात येतील ना पाहुणे, दिवसभरात येतील. काही नाही आज जमलं काही उद्या येतील. तुम्ही नाही तरी पूजा कालच करून ठेवलेली की नाही. पण वरुण राजाला सुद्धा दोघी आईंचा मोह आवरला नाही, म्हणून त्यांनी सुद्धा हजेरी लावली. तोही बहुसंख्येनं आलाय, अजूनही येतोय, मधून मधून थांबतोय, परत परत येतोय. हा अर्थ लावा, आहे का नाही? चुकीचा अर्थ लावू नका. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही इतकं जंगी कार्यक्रम केलाय महाराज, फार चांगला कार्यक्रम, तुम्ही उत्तम कार्यक्रम केलाय. कसं साऊंड सिस्टीम तुम्ही प्रसिद्ध आणली, गायक वादक प्रसिद्ध बोलवले. काय कमी सांगा इथं? काय कमी? पाहुणे रावळे येत राहतील ना, हळूहळू येतील पाहुणे रावळे, आहे की नाही? बघा टाळकरी बालगोपाळात आलेत, पण गावातले उभे आहेत, पाहुणे रावळे उभे आहेत, अजूनही काही काही येतील, आहे की नाही? त्यामुळे जसं आपण बहुसंख्येनं कार्यक्रम करणार होतो तसाच कार्यक्रम आता आपण सुद्धा करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही श्रद्धेनं ऐका. विठ्ठल विठ्ठल. आई ज्याची वारली आणि वडील ज्याचे वारले त्याच्या आयुष्यातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल,
पण तुमच्या आमच्यातून गेलेले आपली आई आणि आपले वडील या जन्मात परत कधीच दिसणार नाही. एक वाक्य किती गोडे ऐकून ठेवा. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो तो अंधार, कितीही व्होल्टेजचे दिवे, मरकुरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. असाच एक शब्द आहे. दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे, पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआपच विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. तिला मालवायची गरज नाही. महाराज झाकली हा घटीचा दिवा, ऐकणे बस, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आता आई गेली, विषय संपला. बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा. आई वारली, द्रौपदी आई गेली, जिजाई वारली. आता या जगात नाथाचे कार्यक्रम, प्रेमाचे धागे दोरे तुटले. बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से, तृण रानो माळा पांगले से, बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा. त्याचा अर्थ असा होतो अमोल महाराज, एखादी आपल्या निकम वस्तीवरची एखादी बाई आणि घरापासून मळा तिचा 1 किलोमीटर आहे. तिला असं वाटलं पाण्या पावसाचे दिवस आहे, लई पाऊस सांगितला आजच्या दिवशी, कालच रेड अलर्ट दिलाय आपल्या नाशिक जिल्ह्याला, म्हणून ती सकाळी लवकर उठली. आंघोळीच्या अगोदरच तिने हातात वेळा घेतला आणि त्या मळ्यात गेली चालत चालत. सकाळीच तिला वाटलं दिवसभर पाऊस सांगितला, सकाळीच गेली. जनावरांना गवत कापलं, भला मोठा गवताचा भारा तयार केला बिचारीनं, तो दोरीनं बांधला, डोक्यावरती घेतला. कोणीतरी रस्त्याने एक जण चालला होता, त्याला सांगितलं दादा इकडे या, हे उचलून द्या माझ्या डोक्यावर. तिला असं वाटलं संध्याकाळी परत यायचं, आता जाऊन संध्याकाळी त्यापेक्षा एक कटीच गवत घेऊन जाऊ. तिला भला मोठा गवत कापलं, भारा तयार केला, दोरीनं बांधला, उचलून घेतला, डोक्यावर ठेवला आणि ती परत निकम वस्तीवरती यायला निघाली मळ्यात. पण रस्त्यात दुर्दैवतीचं जोराचा वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुटलं, वावधळ सुटलं, डोक्यावरचा भारा खाली पडला आणि दोर तुटला. आणि ती गवत कसं रानो माळ पांगून जात ना, तसं ज्या दिवशी जिजाबाई आई आणि द्रौपदी आई वारली त्या दिवशी घरच्यांची अवस्था अशीच झाली. तृण रानो माळा पांगले से, बांधिल्या पेंडीचा सुटला से आळा. आई वारली का प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात, आणि वडील वारले की नाथ्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतात. या जन्मात आपलं कोणीच नाही. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, वडील वारले की भाऊ बोलायचा बंद होतो, बायको नीट बोलत नाही, बहीण दिवाळीला ओवाळायला येत नाही, तिचा माहेरचा आधार संपून जातो. आणि जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, माहिती लक्ष ठेवा, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का, आले होते, तेव्हा वडील जिवंत होते, आई जिवंत होती. त्यामुळे आपले आई वडील तिकडच्या तिकडेच ते प्रसंग निस्तरायचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण आई वडील वारल्यामुळे ते प्रसंग आपल्यापर्यंत आलेत, आपल्यापर्यंत पोहोचलेत. आणि ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, गडबडा भुईला लोळतो काय, भिंतीवरती डोकं आपटतो काय, त्या फोटोला मिठ्या काय मारतो, कवटाळतो काय. तेव्हा फक्त उरतात त्या फक्त आठवणी आणि फक्त फोटो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगामध्ये, राहिला कीर्ती जगामध्ये. गेले जगा
आईची भेट होणार नाही. आता आई गेली, विषय संपला. मी तुम्हाला मगाशी काय बोललो, वडील वारले की नात्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतात. आपल्याकडं नात्याचे दरवाजे या जन्मात आपल्यासाठी खुले होत नाही आपले वडील वारल्यावर. आणि आई गेल्यानंतर प्रेमाचे धागेदोरे तुटून जातात, ते परत कधी एकत्र येत नाही. त्याच आईचं आज वर्ष श्राद्ध आहे, त्याच आईचं आज पुण्यस्मरण आहे. पाठीमागे मोठा परिवार, त्यांची मुलं आहेत, बरोबर आहे की नाही? मुली पण आहेत ना आईला? हा, मुलं आहेत, मुली आहेत, सगळ्यांचा उल्लेख शेवटी करतो मी. पण या सगळ्यांना सोडून आई आज 1 वर्ष झालं त्यांच्यात नाही, दोघी पण नाही. कदाचित इथून मागे मुली माहेरला यायच्या, हाक मारायची आई प्रेमानं, तो जवळ घ्यायची प्रेमानं, आपुलकीनं बोलायची प्रेमानं, कुशीत घेत होती, पिशवी भरून देत होती. पण आज 1 वर्ष झालं आई कुठं दिसत नाही. गेली आई, कुठं गेली आई? उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी. चित्त बाळा पाशी ठेवूनी, चित्त बाळा पाशी ठेवूनी, चित्त बाळा पाशी ठेवूनी. उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी, उडाली पक्षिणी गेली अंतराळी. चित्त बाळा पाशी ठेवूनी, चित्त बाळा पाशी ठेवूनी, बाळा पाशी ठेवूनी. बस त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. या जगात तुम्ही जर बारकाईनं सर्वे जर केला, सगळे पाहुणे, सगळ्या आया बाया, सगळे पाहुणे ऐका, जर बारकाईनं सर्वे जर आपण केला, आदरणीय सागर महाराज, अमोल महाराज, ऋषी महाराज, आकाश महाराज आणि सगळे पाहुणे, तर आपल्या लक्षात एक गोष्ट अशी येईल, निकबोस्ती परिवार, अशी गोष्ट आपल्या लक्षात येईल का 15-20 वर्षापूर्वी पाहुणे आपण जर कधी रस्त्याने निघालो तर सगळ्यात जास्त बॅनर आपल्याला 2 वाचायला भेटायचे. तुम्ही बारकाईनं सर्वे करा, आठवा, मी तुम्हाला आठवण करून देतो. तुम्ही असंच करावं, तुम्ही असंच करू शकत नाही, तुमची ताकदच नाही असंच करायची. तुम्ही असंच करणार. बघा ना, तुम्ही तुमच्या माना असून तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही किती ठरवा मी असंच करणार, तुम्ही करू शकत नाही. तुम्ही असंच करणार पाहिजे तुम्हाला. 15-20 वर्षापूर्वी जर कधी आपण रस्त्याने निघालो तर सगळ्यात जास्त बॅनर आपल्याला 2 वाचायला भेटायचे. असे रस्त्याला लावले राहायचे पहा, रस्त्याला, चौकात, मारुती मंदिराला, अजून कुठेतरी बस स्टँड वरती 2 बॅनर. कोणती? आमक्याची आमक्या ठिकाणी निवड झाली, त्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यात जास्त मनावर नाही, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आणि दुसरा बॅनर होता, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि क्वचित एखादा बॅनर दिसायचा 20-22 किलोमीटर गेल्यावर, भावपूर्ण श्रद्धांजली. खरं की खोटे? तुम्ही नाही म्हणू शकत नाही ना, बरोबर आहे की नाही? आता याची कारण आहे का, 15-20 वर्षापूर्वी इतके लोक कमी का मरत होते आणि 15-20 वर्षाचाच काळ फक्त मध्ये गेला तर एवढे लोक जास्त का मरायला लागले? याचं उत्तर मला सापडलंय, तुम्हाला पण आठवण करून देतो. बघा, 4 कारणामुळे सध्या लोक मरतात. 10% लोक नैसर्गिक मरतात. नैसर्गिक म्हणजे कोण कोण? म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला आता निघा. एखादा आजार झाला, तो आजारच नाही आवरला, चला आता निघा. असे लोक फक्त 10% मरतात. आणि बाकी 90% माणसं या 4 कारणामुळे मरतात. ते 4 कारण सुद्धा असे, तुम्ही असं करू शकत नाही, तुम्ही असंच करणार. तुमच्या माना तुम्ही डायरेक्ट स्क्रू जरी लावून ठेवला ना, असा स्क्रू हलू नये असं काही, तरी तुम्ही असंच करणार. बघा तुम्ही, पहिलं कारण, अटॅकने सगळ्यात जास्त लोक चालले. म्हणत नाही, काय ताकद आहे तुमच्यात नाही म्हणायची. सगळ्यात जास्त लोक चाललेत व्यसनापायी, बरोबर नाही, म्हणू शकत नाही तुम्ही नाही. सगळ्यात जास्त लोक चाललेत अपघातापायी म्हणजे ऍक्सिडेंट पायी, बरोबर नाही. सगळ्यात जास्त लोक चालले ते आत्महत्येपायी. हे 4च कारण आहेत. अटॅकनी सध्या लोक चालले, व्यसनापायी लोक चालले, आत्महत्येपायी लोक चालले आणि ऍक्सिडेंट पायी सध्या लोक चालले. गाड्या चालवताना घरी कोणीतरी आपली वाट पाहतंय याची जाणीव ठेवून गाड्या चालवायचा. आम्ही पण चालतो ना, रस्ता मोकळा सापडलो, तुमची गाडी 100 ने चालली ना, मी सांगतो 120 न चालवा रस्ता पाहून. पण गाडी 120 न चालली ना, तेव्हा थोडस मागं फिरून पहा. मागं फिरवा म्हणजे गाडी चालवताना का मागं वळून पाहू, विचार करा. नाही तर मग ती महाराज म्हटले मागं वळून पहा. येऊ द्या परत माझ्या घरी सगळे, तोच मारला आमचा माणूस. ऐका, थोडस मागं विचार करा मागचा. आपली गाडी 120च्या स्पीडनं चालली खरी, पण घरी आपलं बाळ वाट पाहते, घरी आपली बहीण वाट पाहते, घरी आपली आई वाट पाहते, घरी आपले वडील वाट पाहतात. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात याची जाणीव ठेवून गाड्या चालवायच्या. बरोबर बोलतोय का मी आपल्याशी? आहे का नाही? लय लोक ऍक्सिडेंट पायी चालले.
व्यसनापायी लोक चाललेत, व्यसनापायी भयान लोक व्यसन करतात, निघून चालली लोक. त्याच्यानंतर आत्महत्येपायी लोक चाललेत. मी सगळ्या बायांना माणसाला एक गोष्ट सांगतो, शिकवत नाही, गैरसमज करू नका. मी तुम्हाला सांगायला आलोय, शिकवायला नाही आलोय आज. हे बघा, तुमच्या नवरा बायकोचा जर काही वाद झाला, घरात जर तुमचं काही भांडण झालं, जमिनीवरून, इस्टेटीवरून, प्रॉपर्टीवरून काही झालं, होतच. कोणाच्या घरात भांडण नाही? तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे भांडण आहे का? प्रत्येकाच्याच घरात भांडण आहे, सगळ्यांच्याच घरात भांडण आहे. भांडण नाही असं घरच नाही, भांडण्याशिवाय संसाराला मजा नाही. तुमच्या जमिनीवरून काय झालं, नवरा बायकोचा वाद झाला, किंवा अजून काय झालं, इस्टेटीवरून काय झालं, तुमच्या मनाविरुद्ध जर एखादी घटना घडली, त्यावेळेला एकच काम करायचं. काय करायचं? इकडे बा, तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायचा. 4-5 दिवस कुठेतरी लई लांब निघून जायचं, घरी यायचंच नाही 4-5 दिवस. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, कारण राग हा फक्त 10 मिनिटात असतो. तेवढे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळले तर लई मोठ्या संकटामधून वाचाल, आणि तेवढे रागाचे 10 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात या मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. मी चुकीचं बोलतो का आपल्याच्या आई? नाही ना. आणि शेवटचं कारण आहे, हो महाराज, लई लोक आत्महत्येपायी चालले, लई लोकांनी आत्महत्या केल्या. एवढ्यात आमच्या वाट्याला तेच काम आहे सध्या. सांगा दादा, सांगा यांना, आहे का नाही? आत्महत्येवालेच जास्त आहे, ऍक्सिडेंट वालेच जास्त आहे, अटॅक वालेच जास्त आहे. तुम्हाला सांगतो मी पुरावा. आमचं ते आपल्या रामकुंडावर नाशिकला दाव होतं, 3-4 महिने झाले. 1.5 कोटी रुपये हरला होता. 1.5 कोटी, 1.5 कोटी एवढे जर मला दिले असते, कोणची तरी गेम खेळला मोबाईल मध्ये, 1.5 कोटी रुपये हरला, तेवढे जर मला दिले असते ना, तर मी या ड्रेसकडे पाहिलं सुद्धा नसतं. फक्त रोज पूजा केली असती. ओम फेटेश्वराय नमः, ओम धोत्राय नमः, प्रवीण भाऊ, ओम नेहरू शर्टाय नमः. मी कीर्तनच नसते केले, पण नाही दिले. आहे का नाही? कोणची तरी गेम खेळला मोबाईल मध्ये, 1.5 कोटी रुपये हरला. ते पैसे मरू द्या, मला पुढचं तुम्हाला महत्व सांगायचंय. त्याच्या बायकोचं वय 24 आहे, आणि शिवाय त्याची बायको 7 महिन्याची गरोदर आहे. 3-4 महिन्याची घटना ही. त्यांनी आत्महत्या केली. 1.5 कोटी हरला, आत्महत्या केली. बायकोचं वय 24 आहे, त्याची बायको 7 महिन्याची गरोदर आहे, वडिलांना पॅरलेस झालेला आहे. आई या जगात नाही, तो लहान असताना त्याची आई वारली होती. सांगा कसं करायचं? निघून गेला. आणि ते जाऊ द्या, पण ती बाई अशी समोरच बसली होती माझ्या. आता ते रामकुंडाचे दावे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. एवढी जागा, शेजारी दावे राहतात. ती अशी समोरच बसली दिदी सारखी. मी राऊंड तिच्याकडे लक्ष गेलं का टेन्शन मध्ये यायचं. आता मी कसं सगळ्यांकडे पाहून कीर्तन करतोय, मागं बाय, इकडे बाय, सगळ्यांकडे बाय, तसं तिच्याकडे लक्ष गेलं का टेन्शन मध्ये मी असं यायचो. मला असं वाटायचं, ही ज्या दिवशी बाळंतीण होईल आणि हिला जे बाळ होईल त्याने बाप म्हणायचं कोणला, आणि हिचं वय 24 आहे, हिनं इथून पुढचं आयुष्य कसं आणि कोणाकडे पाहून काढायचं. तिच्या वयाच्या पूर्वीची शिक्षण चालू आहेत अजून, आणि ही विधवा झाली. सध्या 22 वर्षाच्या मुली विधवा आहे, 30 वर्षाच्या मुली विधवा आहे, 25 वर्षाच्या मुली विधवा आहे. दादा नाही येत का हो? बोला ना तुम्ही सगळे माणसं. नाही, तुमच्या घरात येत, तुमच्या मळ्यात येत, तुमच्या गल्लीत आहे, तुमच्या आजूबाजूला राहतात, तुमच्या घरात सुद्धा आहे. 25 वर्षाची विधवा आहे, 30 वर्षाची विधवा आहे, 25 वर्षाची विधवा आहे. बाया नाही, त्या पुरी आहेत. त्यांच्या वयाच्या पुरी शिकतायत. MPSC, UPSC, LLB म्हणजे वकिली, कोण DED, कोण MBA, कोण BCom, कोण MCom, कोण नर्सिंगचा कोर्स करते, आणि ही विधवा झाली. दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटं बाळ आहे, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं. मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव लावील? त्या बाईनं आयुष्य कसं आणि कोणाकडे पाहून काढायचं? नवरा अटॅक पाय वारलाय, नवरा कॅन्सर पाय वारलाय, नवरा व्यसनापायी गेलाय, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेलाय, नवरा कोरोनाच्या काळात सापडलाय. बिचाराने आयुष्य कसं आणि कोणाकडे पाहून काढायचं? या सगळ्या लोकांकडे संत नामदेवरायाचं लक्ष गेलं. नामदेवराय म्हटले, अरे का कमी वयात मरता, का बिचारांना वनवासी जीवन जगायला लावता, का आई वडिलांना रडायला लावता कमी वयात, त्यांच्या म्हातारपणात का रडायला लावता? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही असं काहीतरी काम करा, तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील, असं काम करा. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे,
जायचं, नाही आवडलं का उठून जायचं. दादा गेले तसं उठून जायचं. ऐका मुद्दा गंमत केली बरं का, नाही तर भेटा पुढं. ऐका इकडे लक्ष द्या. हे लय मोठे महाराज आहे. कुठले? नाशिक? सांगवीचे. ऐका फार सुंदर वातावरण झालंय नाही का आता. छान. 1:30, 2:30, 3 वाजेपर्यंत करू आपण कीर्तन बरं का. 2:30, 3 म्हणलं मी टेन्शन मध्ये आले म्हणजे जरा कोणी आणले. ऐका लंच ब्रेक घेऊन याय परत. ऐका अभंगाच्या पहिल्या चरणात संत नामदेवरायांचा उल्लेख आहे आणि आग्रह आहे. अरे कमी वयात आणि कमी काळात काम मरता. अरे का बायका पोरांना वनवासी जीवन जगायला लावता? का आई वडिलांच्या म्हातारपणातून तुमच्या तरुणपणात तुम्ही निघून जाता? एक काम करा, असं काहीतरी काम करा, असं काहीतरी तुम्ही कार्य करा का तुम्ही या जगातून गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे, उत्तमाची भोरे कीर्ती मागे. तू काय म्हणे का बरं उत्तमाची भोरे, उत्तमाची भोरे मागे. तुकारे मरण ते उत्तमाची भोरे, उत्तमाची भोरे, उत्तमाची भोरे, उत्तमाची भोरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. मी तुम्हाला काही चांगल्या माणसांचे नाव सांगतो. आपल्या महाराष्ट्रात जेवढे राजकीय पक्ष आहेत की नाही बरं का, मागचे दादा सगळे ऐका, बारके ना ऐका, अर्धवट कोणी ऐकू नका. आपल्या महाराष्ट्रात जेवढे राजकीय पक्ष आहेत, राजकीय पक्ष काय जे जे असतील त्यांचे नाव, ते सगळे राजकीय पक्ष 2 मिनिटं पिशवीत घाला आणि महादेव मंदिरावर नेऊन ठेवा 5 मिनिटं. मी तुम्हाला चांगल्या माणसांचे नाव सांगतो बरं का. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब अजिबात मरायला नव्हती पाहिजे. मी पक्ष तिकडे नेऊन ठेवले आपण माणसांची नावं सांगतो चांगल्या. स्वर्गीय विलासराव देशमुख अजिबात मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय R.R. पाटील अजिबात मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब अजिबात मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी अजिबात मरायला नव्हती पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधीच मरायला नव्हती पाहिजे, आहे का नाही. स्वर्गीय प्रमोद महाजन तर अजिबातच मरायला नव्हती पाहिजे. आज भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान जर कोण असतं तर प्रमोद महाजन असते. काय भाषा होती सागर दादा. लॉकडाऊन मध्ये आमचे कीर्तन बंद होते काका बाबा, करमत नव्हतं. यांचे भाषण मी ऐकले, मला या लोकांचा लय राग होता पहिला, खरं सांगते. पण जेव्हा ते लॉकडाऊन मध्ये दिवस जात नसायचे त्यावेळेला आम्ही ते युट्यूब मध्ये पाहायचो बा, करमणूक म्हणून काहीतरी पहा बा, ते व्हिडिओ पाहायचे. अटल बिहारी साहेबांचं तर भाषण असं खतरनाक होतं. त्यांची बिहारला सभा होती, बिहारला ऐका ना इकडे पहा, तुम्हाला हसू येईल. बिहारला सभा होती, बिहारला 2 सभा होत्या 2, आणि मध्ये 1 दिवस गॅप होता. आणि तो मधला गॅप मध्ये ना लालू प्रसादांची सभा होती. आता लालू प्रसाद म्हणजे तो बिहार, इथे कोणी आहे लालू प्रसाद? ऐका ना इकडे पहा. तर पहिल्या दिवशी अटल बिहारींची सभा झाली. इकडे पहा, अटल बिहारी का बरं मरायला नव्हती पाहिजे याच्याबद्दल सांगतो तुम्हाला मी. पहिल्या दिवशी अटल बिहारींची सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी लालू प्रसादांची सभा. माझ्याकडे पहा, आता लालू प्रसादांची सभा, लालू प्रसाद काय म्हणले असं बोट करून, हिंदी तिथे तुम्हाला मराठी सांगतो. अटल बिहारीचं काय काम, माझ्या भागात येऊन सभा घ्यायची. ते मोठी कानावर केस बोले बोले आणि त्या हाताचं पुढं. अटल बिहारीचं काय काम, माझ्या भागात येऊन सभा घ्यायची. संपली सभा. आता दुसऱ्या दिवशी परत अटल बिहारींची सभा. अटल बिहारी होती बहुती, त्यांच्या जीवावर कोण बसेल होती? सरस्वती. अटल बिहारी काय म्हणले माहिती का, लालू प्रसाद तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. काय भाषा होती या लोकांची. अजिबात मरायला नव्हती पाहिजे. आता त्यांच्या जागा अटल बिहारी साहेबांच्या नंतर तेवढा टॅलेंट माणूस कोणीच नव्हतं. प्रमोद महाजन गेले. प्रमोद महाजन जर असते तर आज भारताचे 3ऱ्यांदा नाही 4थ्यांदा पंतप्रधान तेच असते. आणि प्रमोद महाजन गेल्यामुळे आताच्या पंतप्रधान साहेबांचा नंबर आहे का नाही.
अजिबात अटल बिहारी महाराज नव्हती पाहिजे. आर पाटील कधीच नव्हती मारला पाहिजे. का बरं नव्हती मारला पाहिजे इकडे लक्ष ठेवा. फक्त बारके नाही का अर्धवट ऍक्शन. उंचीत न बसणारी पोरं आर पाटलांनी गृहमंत्री असताना पोलीस भरती केली होती. हो, तुम्ही असं पुणे मुंबईत जर कीर्तनाला गेलो ना, आम्ही कधी एवढले उंचीचे पोलीस पाहिले का मला टेन्शन यायचं. सागर महाराज मी म्हणायचं यांच्यापेक्षा मी मोठा आहे, यांना कोणी भरती केलं असेल है ना. पण टप्पा असा ती मॅच डोकं लावलं. यांच्या काळात गृहमंत्री आर पाटील असले पाहिजे. का बरं? आर पाटलाची उंची कमी होती, पण आर पाटलाची उंची जरी कमी होती पण बुद्धी आभाळाला भेटणारी होती. उंची कमी होती पण बुद्धी आभाळाला भेटणारी होती. आर पाटलाने असा विचार केला असेल, अरे मी पण गरीबाचाचे, हे पोरं गरीबाचे, रात्रीचे नेमे रात्री उठतात, भरतीसाठी प्रॅक्टिस करतात, डांबरीला पळतात, कुडून पळतात, कसे भरती होण्यासाठी काय प्रयत्न करतात. अरे नशिबानं गृहमंत्री खातं माझ्याकडे आलंय, हे खातं माझ्याकडून जायच्या आत गोरगरिबांचं कल्याण करून टाकू म्हणून उंचीत न बसणारे पोरं त्यांनी भरती केली होती. आहे का नाही? फार चांगला माणूस आर पाटील. पोलीस लोकांचा मायबाप. त्यांच्या काळात जे लोक पोलीस भरती व्हायला महाराज, त्यांच्या काळात त्यांच्या घराघरात फोटो आर पाटलांची. आणि आर पाटील गेल्यानंतर पोलीस भरती झाली नव्हती, आता झाली. त्याच्यानं पाठीमाग आहे का नाही, ते वारून झाली किती दिवस त्याच्यानंतर झाली. त्याच्यानंतर गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज महाराष्ट्राचे तिसऱ्या मुख्यमंत्री असते. आता या लोकांचे नाव आणि बाळासाहेब ठाकरे उभं राहिल्यापासून तर खाली बसेपर्यंत खडखड टाळ्या असायच्या. का बरं? आता या लोकांचे नाव मी का घेतले लक्ष द्या. यांचं नाव आजच्या अभंगात आहे का कुठं? 3-4 नाही मध्ये नाही. यांचं नाव ज्ञानेश्वरीत कुठं आहे का? वापऱ्याला नाही. यांचं नाव भगवद्गीतेमध्ये कुठं आहे का? विष्णू सहस्रनामात कुठतरी आहे का मागं पुढं? अजिबात नाही. मग यांचे नाव मी आजच्या कीर्तनात का घेतले? त्यांचा आपला काय संबंध लई मोठा संबंध आहे. हे माणसं देव नव्हते पण देवापेक्षा कमी नव्हते. हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. जरी भाषणातून एखादा शब्द सुटला असेल आणि ज्याला तो शब्द लागला असेल त्याला त्यांनी भाषण संपल्यावर जवळ घेतलं होतं, सांगितलं होतं, अरे तुझा बाप आणि माझा बाप एक आहे बरं का, तुझी आई माझी आई एक आहे, आपण एकाच बापाचे एकाच आईचे लेकर आहे दोघं, झालं गेलं इथंच विसरून जा, लगेच नव्याने सुरुवात करा. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. मग यांच्यासारखं आपण काम करा ना. काय काम करायचंय? आता पावसाळा सुरू झालाय, बरोबर आहे की नाही? इकडे पा सगळ्या बाया, आता पावसाळा सुरू झालाय, तुम्ही रस्त्याने चालले, ओले झाले, हॉटेलात चहा प्यायला बसले आणि चहा येतोय, अजून ऑर्डर दिली तुम्ही, चहा येतोय, तेवढ्यात एक गरीबाची बाई रस्त्याने चालली, पायात तिच्या चप्पल नाही, साडी कस्तरीची, तिच्याबरोबर एक लेकरू छोटस, त्याच्या पायात चप्पल नाही, छत्री नाही हातात, रेनकोट नाही अंगात, हात मारून बोलून घ्या. 10 रुपयाचा चहा दोघांना पाजा, 10 रुपयाचा चहा दोघांना पाजा, 10 रुपयाचा वडापाव दोघांना घेऊन द्या. भर पावसात आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. दादा आहे का नाही? मी बायांना एक प्रश्न सांगतो, सगळ्या बाया, ताया, आया, काक्या, माम्या, मावश्या, इकडे पहा. तुम्ही जिथं राहता, तुमचं घर कुठे पहा, तुम्ही जिथं राहता, तुम्ही कुठून सगळे आलाय, तुम्ही जिथं राहता अशी तिथं तुमच्या आजूबाजूला अशी एखादी बाई आहे का? बा बरं, तिचा नवरा कोरोनाच्या काळात वारलाय, किंवा तिचा नवरा अटॅक पायी वारलाय, किंवा कॅन्सर मध्ये गेलाय, किंवा व्यसनामध्ये गेलाय, बिचारी एकटी आहे आणि 2 पोरं आहे तिला. माझ्याकडे पाहा ना, मी इकडे, ते इकडे जेवू राहिले, तुम्ही इकडे पाहा, मी तिकडे जाऊ उभा राहू का? ऐका, इकडे लक्ष नाही, माझ्याकडे पहा, काय चाललं होतं? तूच सांग मला, तुला काल आणले या असं होतं बघ गोंधळ. अशी एखादी बाई जर असेल तर तिच्या घरी जा, जाताना रिकामी हाताने जाऊ नका बाया. मग तुमच्या कपाटातली एखादी साडी घेऊन जा. लय साड्या आहे तुमच्या कपाटात, फार थबाथबा करते कपाटात तुमची, आहे का नाही? हा ना, ते तो नेम आपल्याला पण लागू पाहिजे होतो. कुठं गेलो आपल्याला ड्रेस, हा ना, कसं यांना आपण घेऊन गेलो साड्या यांना, तसं आपला ड्रेस लागू असा नेम आपल्याला पाहिजे होता. ऐका लक्ष द्या, लई साड्या आहेत माझ्याकडे, इकडे बा. त्या कपाटातली एखादी चांगली साडी घ्या, बरी माठी नाही, चांगली साडी, इकडे एखादी चांगली साडी घ्या, तुमच्या कपाटातले दोन्ही पोरांचे ड्रेस घ्या आणि त्या बाईच्या घरी जा. कधी? उद्या सकाळी, आज नाही, उद्या सकाळी जा आणि ती साडी त्या बाईला नेसवा आणि ते 2 ड्रेस तिच्या दोन्ही पोरांना घाला. तुमचं काम झालं. तुम्ही मरून जरी गेल्या तरी ती बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचं नाव घेत राहील. माझा नवरा गेल्यानंतर, माझी आई गेल्यानंतर, माझा भाऊ गेल्यानंतर साडी चोळी पहिली आमक्या निकमाच्या बाईनं माझी केली होती. मरेपर्यंत ती तुमचं नाव घेत राहील. याला म्हणायचं मेल्यानंतर जिवंत राहण्याचा पर्याय. कीर्ती करून मरावे, अजून काय करा? दुसरं चरण, जन्म घालून ये माया, जन्म घालून ये माया.
मानेला जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. हा जन्म तुम्हाला मिळालाय ना, हो कधी जाईल कोणाला माहितीये. त्यापेक्षा एक काम करा, मरायच्या अगोदर लोकांना सहकार्य करीचा. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, इकडे बघा. या मृत्यूलोकात जन्माला आलेले आपण जेवढी माणसं आहेत, हे सगळे माणसं आपण प्रवासी आहोत. कोण आहेत बोलत जा सगळे सगळ्या. कोण आहे आपण या जगात जन्माला आलेली माणसं? प्रवासी आहेत. आणि प्रवासाचा नियम असा आहे, प्रवासाचा नियम असा आहे का तिकीट संपलं की उतरायचं. बरं तिकीट काही वयामानावर नसतं, मग ते प्रवासावरती असतं, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. अशी कल्पना करा, विंचूरच्या बस स्टँड वरती गाडी उभी, लाल एसटी बस. विंचूरच्या बस स्टँड वरती लाल गाडी उभी आहे, बारकाई नाही का. आणि काही माणसं गाडीमध्ये चढत होते, काही भराभरा खाली उतरत होते. काही भराभरा वरती चढत होते, काही भराभरा खाली उतरत होते. पुढल्या दारानं वरती चढत होते आणि मागल्या दाराने खाली उतरत होते. म्हणजे गाडी आली होती, समजा अशी कल्पना करा, संभाजीनगरवरून, आणि ती नाशिकला चालली होती. तर विंचूर आणि विंचूर परिसरात येणारी माणसं खाली उतरत होते आणि नाशिक परिसरात जाणारी माणसं गाडीत चढत होते. आणि गाडी निघाली 10 मिनिटांनी, बेल झाली, गाडी निघाली. ऐका नीट, कंडक्टर आले, तिकीट एक नैताळ द्या, बरोबर. तिकीट एक चांदोरी द्या, हो हो. एक लाखलगाव द्या, एक नांदूर नाका, बरोबर. एक पंचवटी द्या, हो हो. आणि गाडी निघाली. गाडी निघाल्यानंतर गाडी जेव्हा नैताळाला आली का नैताळ्यावाल्यांनीच उतरायचं, चांदोरीवाल्यांनी उतरायचं नाही. का बरं? त्यांचा प्रवास बाकी आहे, नैताळ्यावाल्यांचा संपलाय. गाडी चांदोरीला आली, बरं का आई, गाडी चांदोरीला आली का चांदोरीवाल्यांनीच उतरायचं ना, लाखलगाववाल्यांनी उतरायचं नाही. लाखलगाववाल्यांचा प्रवास बाकी आहे, चांदोरीवाल्यांचा संपलाय. तसं द्रौपदाई आणि जिजाबाई आईचा प्रवास संपलाय, आपला प्रवास अजून बाकी आहे. येते देण्यात आपल्या सगळ्यांच्या. कदाचित तो प्रवास व्यसनापायी कधी संपू शकतो, अटॅक पायी कधी संपू शकतो, ऍक्सिडेंट पायी आजही संपू शकतो. कोणी पाहिलं त्याचं. जो दिवस उजाड, हे नाही कळत अजून एक लय भारी, तुम्हाला तिथं लय आवडेल. इकडे बघ, फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला. फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला. आणि माळी दादा फुलं तोडीत होता. ऐका ना, झेंडू, गुलाब, मोगरा, जाईजुई, चाफा अशी फुलं तोडीत होता. तेवढ्या 2 कळ्या एकमेकींशी गप्पा मारित होत्या बारीक आवाजात. एक कळी दुसऱ्या कळीला सांगत होती, अय कळे, हसून हसून, अय कळे, अय कळे. तेव्हा माळी आला, त्यांना तोडून घेऊन चालला. पण ती समोरची कळी हुशार होती. ती म्हटली, ए कळे, त्यांना हसू नको, उद्या आपलंही रूपांतर फुलातच होणार आहे. आणि परवा असाच माळी येऊन आपलंही मुंडकं तोडून नेणार आहे. आज त्या चालल्या, उद्या आपला नंबर आहे. आज जिजाबाई आई द्रौपदाई गेली, उद्या आपला नंबर आहे. तेच कोणी पाहिलं. हे नाही कळलं तर अजून एक ते तले भारी. सागर महाराज, अमोल महाराज, तिघाही सावध राहा तुम्ही. ऋषी दादा बघा तुम्ही, पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं. पडल्या पडल्या ते पिंपळाचं पान झाडाकडे पाहायचं, मोठ्या मोठ्याने रडायचं. तेव्हा त्या झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय झालं तुला? आता पण कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान अजूनच मोठ्या मोठ्याने रडायला लागलं आणि रडून सांगू लागलं, हे झाडा, हे वृक्षा, अरे हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली पडलो. थोड्या वेळाने वारा येईल, सोसाट्याचा वारा येईल, जोराचा वारा येईल आणि मी लांब उडून जाईल. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय, म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड हसलं आणि त्या पानाला म्हणलं, हे पाना, तुझ्या आधी लय पिकले, गळून पडले, उडून गेले. आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणारे. तुझ्या नंतरही अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. याचा अर्थ कालपर्यंत आजोबा वारले, आजोबाच्या वयातले गेले. वडील वारले, वडिलांच्या वयातले वारले. पंजोबा वारले, पंजोबाच्या वयातले गेले. कदाचित आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, पापा मत लागेला, आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, आजा मेला बंदा मेला, पापा मत लागेला, आजा मेला
बरं का प्रवीण दादा, फक्त तुमची कृपा अशीच राहू द्या. आहे का नाही? खरं कीर्तनकार आणि गायक वादकांचा प्राण जर काय असेल तर साऊंड असतो. आणि हे एवढी जोरात सुटली म्हणजे साऊंड म्हणून सुटली. म्हणून तुम्ही कृपा केली, घरातली माणसं कुठं कुठं बसले बा, तुम्ही साऊंड चांगला सांगितलं, हे लय भारी काम केलं. कालपर्यंत आपले आजोबा वारले, आजोबाच्या वयातले वारले, वडील वारले, पंजोबा वारले, वडील वारले, कदाचित आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं सुद्धा जातील. काहींची वारलेत का नाही वारले? बोला बोला, हो बोला ना. आई वडील जिवंत आहेत, त्यांची पोरं या जगात नाहीत. आज इथं बरेचसे बाप आहेत, बऱ्याचशा बाया असतील त्यांचा भाऊ या जगात नाही. आता बरेचसे बाप आता इथं बसला असेल की त्यांचा मुलगा आता या जगात आहे. बिचारे थकले, भागले, शिनले, वैतागले, कंटाळले, हातबल झाले, मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. त्यांचा मुलगा तरणा भांड पोरगा म्हातारपणात त्यांना सोडून गेलाय. बरोबर आहे की नाही? व्यसनापायी, ऍक्सिडेंट मध्ये, कोरोनाच्या काळात असे लई लोक जगातून निघून गेलेत. एक एक वाक्य संतांचं खरं होतं, एक एक वाक्य. एकनाथ महाराज बोलले होते, नाही हे प्रमाण माऊलीच आहे की नाही? देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं जातील, गेलेत की नाही? आई वडील जिवंत आहे, पोरं या जगात नाहीत. एकनाथ महाराज सुद्धा असंच बोलले होते, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगा वया आलो यमाई माझे नाव. शकून सांगा वया आलो यमाई माझे नाव. हा ऐका दादा, कलियुगामध्ये एक विपरीत घटना घडेल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. लागला की नाही? सागर दादा, मी जेव्हा वारीला आलो ना आता 21 तारखेला, त्याच्या आगल्या दिवशीची एक घटना, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिली ती बातमी. सख्खी मावस बहीण आणि सख्खा मावस भाऊ दोघांचं लग्न झालं. काय बोलायचं, एक एक वाक्य महाराजांच्या घरी होत आहे. वा, मोदक रावला काळजी आमची. हा मोदक इडलाच आहे घरातला. वा वा, छान. ऐका, ओ या असे मोदक लय माझ्या फोन मध्ये. आता तो सुद्धा उद्या स्टेटसला येईल माझ्या. हा समोर एक मोदक उभा आहे का? ऐका नाही, ऐका नाही, ऐका दादा, कलियुगामध्ये एक झुंजाट वारा सुटेल. माझ्याकडे बाणा, झुंजाट वारा सुटेल म्हणजे काय? आणि थोर थोर पर्वत दादा उडून जातील. म्हणा नाही तुम्ही, तुमची ताकदच नाही म्हणायची. जोराचा वारा येणार आणि डोंगर उडून जाणार, असा त्याचा अर्थ लावायचा नाही. मग लक्षार्थ वाचार्थ असा आहे, आणि तिचा वारा सुटणार आणि भले भले डोंगर पोखरले जाणार, तिथं सपाटीकरण करले जाणार आणि तिथं प्लॉट पडले जाणार. हा समृद्धी महामार्ग गेला दादा, मुंबई नागपूर. भले भले डोंगर पहाडचे पहाड मधून पोखरलेत, आतून बोगदे तयार केले ना, हायवे तयार केलाय. भले भले डोंगर पोखरले, एक सुद्धा वाक्य महाराजांचं खोटं होत नाही. तुम्ही जर कधी इगतपुरी घोटीला जर कधी गेला असाल तर नाशिकच्या पुढे निघाल्या विल्लोळी नावाचं गाव आहे. त्या विल्लोळीच्या उजव्या हाताला राजूर आहे. राजूर सारूळ सारूळ लय मोठा डोंगर होता तिथं, लय मोठा. तो डोंगर अर्धा गायब झालाय. का बरं? तिथे खडी क्रेशर लावले, तिथे खडी क्रेशर. भले भले डोंगर अजून 10-5 वर्षांनी तो डोंगरच पूर्ण सापड दिसन, डोंगर दिसणार नाही. एक एक वाक्य महाराजांचे खरे होत आहेत. अजून एक वाक्य इथं प्रत्येक घरात बसते बघा, प्रत्येक घरात आहेत. ऐका दादा, कलियुगाची थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी. म्हणा नाही, म्हणा काय ताकद आहे मला पाहिजे तुमच्यात. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बाप जरा घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो, आणि पोरगा जर घरात आला तर बाप उठून बाजूला निघून जातो. ही स्थिती आत्ताची आहे, वर्णन 750 वर्षापूर्वीच आहे. तसंच ज्ञानेश्वर माऊली म्हटले होते, डोळ्यासमोर आपले पोरं जातील. गेलेत की नाही? एक एक वाक्य संतांचे खरे होत आहेत. म्हणून प्रत्येकाने जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करीत चला. कायम समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. परमपूज्य द्रौपदी आई, परमपूज्य जनाबाई आई, जिजाबाई आई या दोघींच्या श्राद्धाला आलेले सगळे पाहुणे ऐकून ठेवा. समाधान कुठं बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. तुम्हाला जवळचा बाजार कोणता या गावाला? कोणतं गाव? विंचूरचा बाजार. गुरुवार ना, कालचा बाजार होता आहे का नाही? तुम्ही गेले विंचूरला आणि त्या बाईला म्हटले, हो मावशी हे 20 रुपये टमाटे द्या. ती बाई देईल ना. मावशी हे 20 रुपये बटाटे द्या. ती बाई देईल. मावशी हे 50 रुपये मेथीची जोडी द्या. ती बाई देईल ना. पण आज कुठं झालं का? मावशी हे 500 रुपये घ्या आणि मला समाधान द्या.
परिणाम त्या बाईनं तुमच्याकडून 500 रुपये घेतले, तिनं समाधान घेतलं आणि तुमच्या पिशवीत टाकलं आणि तुम्ही समाधान घेऊन निकमोस्तीला आले. आज कुठं झालं? अजिबात नाही. समाधान कुठं मिळत नाही. समाधान कुठं बाजारात मिळत नाही, कुठं विकत मिळत नाही. ते फक्त संतांच्या संगतीमध्येच आहे. आणि असं असल्यामुळे संत तुकोबरायांचा आग्रह असा आहे, संत समागमे म्हणा 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 करविता तळी परमार्थी करविता तळी परमार्थी करविता तळी परमार्थी करविता तळी परमार्थी संत समागमे करावी आवडी कराविता तळी परमार्थी कराविता तळी परमार्थी संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हेच करा बापांनो. बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. संतांच्या संगतीमध्येच सुख मिळतं आणि म्हणून संत चरणी भाव धरा. ऐक नाही, करावी दाताडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडे. काय झालं इकडे बा, थोडं राहिलं 5-10 मिनिटं. संत एकनाथ महाराजांकडे एक माणूस गेला, निकम वस्तीवरचा, निकमांचाच होता. फक्त बारकाई नाही ऐका, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल, नाही तर ऐका अर्ध वाटेल, द्या मला गुतून. ऐका, समाधान कुठं बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. त्यासाठी संतांची संगतच करावी लागते. याच्याबद्दल एवढं उदाहरण सांगतो आणि लगेच थांबतो. आता वेळ झाला आपला, एक लक्ष द्या. संत एकनाथ महाराजांकडे एक नांदगावचा मनुष्य गेला, निकमांचा. गोदावरीत आंघोळ केली, तिडच त्या दुकानामध्ये हार घेतला भला मोठा एवढा, एका हातात पेड्याचं बॉक्स घेतलं आणि एका हातात डबी घेतली बुक्याची. ऐका ना, आणि एकनाथ महाराजांकडे आला. महाराजांच्या पुढं बसले होते 10-5 माणसं आणि महाराज सिंहासनावर बसले होते, आकाश महाराज. ऐका, आणि काहीतरी बोलणं चाललं होतं एकनाथ महाराजांचं आणि त्यांचं. तेवढ्यात हा निकम तिथं आला. नमस्कार. महाराज म्हटले नमस्कार. कोण तुम्ही? मी निकम. कुठले? नांदगाव. महाराष्ट्रात लई नांदगाव आहे. कोणचं नांदगाव? नांदगाव डोंगरगाव. कुठं आले? विंचूर तालुका निपाड. नाशिकचे का तुम्ही? हो हो. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, मी निकम लय दुःखाने वैतागलोय, कंटाळलोय, हातबल झालोय. सुख आणि समाधान कुठं मिळेल हा पत्ता विचारायला तुमच्याकडे आलोय. मला त्याचं उत्तर पाहिजे. महाराज म्हटले ते सुख आणि समाधान ठेवा बाजूला, पण पुढच्या शुक्रवारी तुम्ही मरणार आहे. काय बोलता? त्याच्या हातातली बुक्याची डबीच खाली पडली, ते पेड्याचं बॉक्सही खाली पडलं. अहो, त्यांनी परत महाराजांना विचारलंच नाही, येऊ का राहू का जाऊ, काहीच नाही. आला निघून तो निकम, आला निघून. रोज सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा, सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा, सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा. आणि गुरुवारी रात्री झोपायच्या टायमाला बायकोला बोलवलं जवळ, पोरांना जवळ बोलवलं, आई वडिलांना जवळ बोलवलं, भावाला जवळ बोलवलं. म्हटले, पोराओ, अरे मी तुमचा बाप आहे, म्हणून कधीच बाप म्हणून तुमच्या शाळेत आलो नाही रे. अरे कधीच नाही, मला क्षमा करा पोराओ. बायकोला म्हटला, ए बायको, लय मारलं तुला, लय हाणलं दारू पिऊन, लय मारायचं तुला ग, लय मारायचं. अगं तू रोजाना उगत्यात कामाला जायची, रोज उगत्यात कामाला जायची, ती पैसे कमवून आणायची संध्याकाळी, ते पैसे मी चोरून घेऊन दारू पिऊन यायचो. लय मारलं तुला बाय, माफ कर मला. आईला म्हटलं, आय आय, अगं बरमान समय तुझा अपमान केला ग म्या दारू पिऊन, लय काय काय बोललो ग आहे, तुला माफ कर आहे. बाबा तुमच्या कमरात लात घातली हो एक दिवस म्या चौकात, मला खरंच माफ करा बाबा. भाऊ, ए दादा, अरे जमिनीवरून आपली दोघांची लागली होती, दोघांची, तुला कोर्टात खेचला रे म्या. अरे कोर्टाकडून काही नाही झालं, मी तुला मारेकरी घातले, लई त्रास दिला रे, लई त्रास दिला, माफ कर मला. पण त्याची बायकोची होती ना सागर महाराज, ती त्यांना मामाची बोर करली होती. ती
ती म्हणजे त्यांची मामाची नाही त्यांच्याकडे पाहू नका, मी उदाहरण सांगितलंय ऐका. तर ती डायरेक्ट खवळली ना प्रवीण भाऊ. ती म्हणली काय जास्त झाली काय तुम्हाला आज, घ्या बसरून घ्या पण काय बरोबर राहिले तुम्ही गावाची. अगं बाई असं बोलू नको बायको, मी आज दारूच्या नशेत नाही बोलत आहे, माझ्या तोंडाचं वाजली, मी काय दारू पिल नाही आज. पण ऐक, मी मागच्या शुक्रवारी एकनाथ महाराजांकडे गेलो होतो पैठणला, आणि त्यांच्याकडे गेलो सुख आणि समाधान कुठे मिळेल हा पत्ता विचारायला गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं सुख समाधान ठेव बाजूला, पण तू पुढच्या शुक्रवारी मारणार आहे. आणि त्यांचे आजपर्यंत एकही वाक्य खोटं व्हायला नाही. हे सुद्धा वाक्य खरंच होणार आहे. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, उद्या मी मरणार आहे, आणि म्हणून मी तुमची सगळ्यांची माफी मागतोय. त्याची बायको म्हणली झोपा, घ्या झोपून घ्या, नका डोकं लावू, आम्ही दिवसभर वैतागलोय कामानं. झोपला ना, आणि शुक्रवारी परत उठला. त्याची बायको म्हणली का तुम्ही तर मरणार होते आज. तर म्हणलं अगं दिवसभर राहतोय शुक्रवार, 9 वाजले तरी आजीवंत, सकाळची दुपारचे 12 वाजले तरी आजीवंत, 3 वाजले संध्याकाळचे 6 वाजले, रात्रीचे 9 वाजले. ती म्हणली का तुम्ही तर मरणार होते ना आज. तो म्हटलं 12 वाजेपर्यंत शुक्रवार राहतोय. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले, सगळे झोपले, आणि शनिवारी परत उठला. त्याची बायको म्हणे झालं काय तुम्हाला. तो म्हणला का मी जिवंत आहे. हो चिमटे घे बरं. घ्या तुम्ही जिवंत आहे, घ्या ना चिमटा, तुम्ही जिवंत घ्या ना चिमटा. चिमटा घ्या नाही बरोबर, चिमटा घे रे मला. चिमटा घेतला तुम्ही ना घेऊ, चिमटा घे रे मला. आणि खरंच मी खरंच जिवंत आहे अशी त्याची खात्री जेव्हा झाली, त्यानं परत पैठणला गेला, गोदावरीत आंघोळ केली. नीट आहे का, आता आपला मुद्दा जवळ आलाय. सुख कुठे मिळतं, समाधान कुठे मिळतं आणि कधी मिळतं. त्यांनी परत गोदावरी गंगेत आंघोळ केली पैठणला, आणि महाराजांच्या दर्शनाला जाताना हार घेतला, पेड्याचं बॉक्स घेतलं आणि बुक्याची डबी घेतली, महाराजांच्या जवळ आला, पाया पडला. महाराज मी निकम नाही का मागच्या शुक्रवारी आलो होतो. हा 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 तुम्ही मला विचारलं होतं, म्हणजे मी तुम्हाला विचारलं होतं सुख समाधान कोणा मिळालं. तुम्ही म्हणले तर तू पुढच्या शुक्रवारी मरणार आहे. काल शुक्रवार होता, आज शनिवार आहे, मी जिवंत आहे. महाराज म्हटले ते ठेव बाजूला, तू 8 दिवस काय केलं ते सांग. काय नाही म्हटले महाराज, माझ्या भावाचं माझं जमिनीवरून लय लागेल होतं, ती जमीन त्याच्या नावावर करून टाकली, घे म्हणले तुला मरायचे आता. बायकोला लय मारायचं म्हणले दारू पिऊन, मी तिला मारलंच नाही म्हटले, दारू तर अजिबात पिलो नाही, तिकडे गेलोच नाही म्हटले त्या दुकानाकडे. हा म्हणले अजून काय नाही, पोरं शाळात कितीला मला माहितीच नव्हतं अजून. मी त्या दिवशी शाळेत गेलो, पालक मेळावा घेतला, सगळ्यांची गप्पा मारल्या. बरं अजून आईची माफी मागितली, आईला लई त्रास दिला दम्या, वडिलांची माफी मागितली, सगळं म्हणजे अजून म्हणजे काय नाही, रोज सकाळी उठायचं, आंघोळ करायचं, देवपूजा करायचं, नामस्मरण करायचं. महाराज म्हटले मग तुला आता कसं वाटतंय. म्हटले एकदम समाधान वाटतंय. महाराज म्हटले मग इथून पुढे असाच राहत जा, रोज सकाळी उठला की माझं मरण 8च दिवस राहिलंय असं समजून दिवसाची सुरुवात करीत जा, म्हणजे समाधानी होशील. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही, समाधानासाठी चांगल्या विचाराची गरज आहे. विचारा वाचून विचारा समाधान. चांगला विचार करा, संतांची संगत धरा, आणि जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. म्हणजे तुम्ही कोणाची निंदा करणार नाही, कोणाची लावालावी चाडी चुगली तुमच्याकडून होणार नाही. दिवस तुमचा आनंदात जाणार, संध्याकाळी पडल्या पडल्या टपकन झोप लागणार. याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. अजून काय करा याच्या उत्तर देताना फार गोड दिले संतांनी. काय देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधीला, या करता काय करायचं तुम्ही. आसोनी संसारी जीवी वेगू करी. संसारात राहा, पण संसारात राहून संसारात न राहिल्यासारखं करा. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, याप्रमाणे जीवन जगा. आणि शेवटचं चरण तर अति गोड केले बघा. मनुष्य जन्म नाम मनुष्य जन्म
उत्तम सर्वा मागोने उत्तम सर्व सर्वागुणी उत्तम 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 सर्वा सर्वागुणी उत्तम सर्वा सर्वागुणी उत्तम सर्व सर्व जन्म सर्वा जन्माहुनी उत्तम
मुळात नांदगाव ही तपस्व्यांची भूमी आहे बरं का अमोल महाराज. तिथं फार थोर संत होऊन गेलेत. निकम महाराज आहेत, निलेश महाराज आहेत. अजून एक आपले आदरणीय दिवशी मला भेटले कोण नवनाथ दादा. हा तिथे वरती भेटले आहे का नाही. खूप छान आणि विद्वान कीर्तनकार आहेत ते सुद्धा. म्हणजे तपस्व्यांची ही भूमी आहे. तेव्हा इथे गायक वादक चांगले असणारच. आज मातोश्री सौ जिजाबाई सोमनाथराव निकम, मातोश्री कैलासवासी गंगा भगवती द्रौपदाबाई नारायणराव निकम या दोघींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. पाठीमागे आदरणीय चांगदेवराव निकम, पुंजरामदादा निकम, मंगलताई शिरोळे, फुलाबाई शिरोळे, योगिताताई नवले, शिवानी निकम, भूषण निकम, सोमनाथराव मुरलीधर पाटील निकम, सोनालीताई निकम, कांताताई गवळी, शीतलताई गडाख, शिवराज निकम, राधाताई निकम, सोनू निकम, इकडे परसरामदादा निकम, दिलीपराव निकम, अलकाताई गव्हाणे, जनाबाई ढोबळे, सविताताई जगताप, ज्ञानेश्वर निकम, अर्चनाताई निकम, कविताताई संभेराव, मनीषाताई मोगल, बेबीताई ढोबळे, मंदाताई निकम, सुनंदाताई निकम, लंकाबाई विश्वनाथराव निकम. हा सगळा मोठा परिवार या दोघींच्या पाठीमागे होता आणि आहे. या सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी त्या दोघी निघून गेल्या. आज त्यांचं बोलता बोलता श्राद्ध आलं आणि श्राद्ध अतिशय जल्लोषात दोघींचं करण्याचं या मंडळीने ठरवलं होतं आणि ते झालंही बी. पावसाने जरी हजेरी लावली असली तरी पण उशिरा का होईना मंडळी इथं हजेरी लावतायत आणि थोड्या वेळाने अजून 1 तासा 1.5 तासामध्ये फुल होऊन जाणार मंडप आहे की नाही. पण काही अडचण नाही. आपलं काल पिंडदान झालं, आज ज्ञानदान झालं आणि दिवसभर आजच्या दिवसाला त्यांच्या निमित्ताने भोजन होणं महत्वाचं आहे. हे कीर्तन प्रवचन का असतात तुम्हाला माहिती का. याचं कारण काही लय मोठं नाही किंवा विशेष नाही. जी व्यक्ती गेलेली असते त्या व्यक्तीच्या श्राद्धाला किंवा दाव्याला आलेले पाहुणे मग त्यांनी ते पिंडदान होईपर्यंत करायचं काय. मग तोपर्यंत देवाचं नामस्मरण कानावरती पडेल आणि त्या निमित्ताने एखादा मुद्दा आलेली व्यक्ती उचलतील आणि ते आयुष्यामध्ये आचरणात आणतील. हा एक उद्देश असतो, बाकी दुसरा काही उद्देश नसतो. त्या निमित्ताने घडवून आलेली ही कीर्तन सेवा. घरातले दोन्ही आईंचे, घरातले सगळं मोठा परिवार या सर्वांना एकदा मनोभावी वंदन करतो. आकाशाच्या उंचीची पाहुणी माझ्या समोर उभे आहेत, बसलेले आहेत. पहाडासारख्या विचाराच्या बाया माझ्या पुढे बसलेल्या आहेत. उत्तम कीर्तनकार, थोर मृदंगाचार्य, गायनाचार्य, संस्थेचे शिक्षक आदरणीय आमचे सागर महाराज घुमरे, त्यांचे बालगोपाळ, उत्तम कीर्तनकार आणि गायनाचार्य आदरणीय ओंकार महाराज रायते, त्यांचे बालगोपाळ सर्व एकत्र आलेत. अमोल महाराज राऊत आलेत, सुंदर गायनाचार्य आहेत, गोड त्यांचं गायन चालतं. इकडे ऋषी महाराज, त्यांचे वडील मोठे गायक आहेत. विठ्ठल दादा तुम्हाला वंदन. आमचा चिन्मय आलात बघा, त्यांनी पूर्ण कीर्तन शूटिंग केलेलं आहे. तुम्हाला 2-3 दिवसात ते युट्यूबला पाहायला मिळेल. जे आले नाहीत त्यांना ती लिंक पाठवा, म्हणजे त्यांना पाहायला मिळेल. आकाश महाराज राजगुरू, झी टॉकीज मनमंदिराला आम्ही कीर्तन केले होते. माझ्या सोबत वाजवायला 12 कीर्तन ज्यांनी वाजवले होते मनमंदिराचे ते त्यांनी वाजवले होते असे आकाश महाराज आलेत. गोड साऊंड सिस्टीम ज्यांच्यामुळे आम्हाला रंग भरला, आम्हाला गायकांनाही बी आनंद वाटला, हुरूप आला, अशी गोड साऊंड सिस्टीम माऊली साऊंड रुईचे आमचे आदरणीय गोड आहे, त्यांचं नाव आहे बी प्रवीण दादा. तुम्हाला वंदन. तुमच्या बरोबर आलेले 4ही जण तुम्हाला वंदन. सगळ्यांना वंदन करतो. कार्यक्रमाला पूर्णविराम देतो. या ठिकाणी काल्याचं कीर्तन मंदिरावरती अरे हो जारी तुम्ही आता आले हो ना निलेश दादा, हो का एकनाथ दादा, खूप छान, तुम्हाला धन्यवाद. आलात. मंदिरावरती काल्याचं कीर्तन झालं होतं. तिथंच ही मंडळी म्हटली होती महाराज एकदा परत तुम्हाला यावं लागेल, पुढच्या वर्षी कीर्तनाला यावं लागेल. ते पुढच्या वर्षी लायला राम मध्येच आईंचं श्राद्ध यांनी बरोबर केलं ऍडजस्ट. त्या निमित्ताने येणं झालं. सगळ्यांना वंदन करतो. पावसाचे दिवस आहे, काळजी घेत चला आणि सगळ्या आई बहिणी वडीलधारी सर्व सुखाने आनंदाने जीवन जगा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. विठोबा रखुमाई, Kumari,
देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका